फ्रेंड्स, फूड पगलू में आपका स्वागत है। तर मी आज इथे बनवते आहे महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत एकदम तिखट अशी वडा उसळ किंवा मिसळपाव, एकदम मस्त झणझणीत सगळ्यांना आवडेल अशी। तर मी इथे त्याच्यासाठी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, ते रात्रभर भिजत टाकलेले आणि त्याला दुसऱ्या दिवशी मी कुकरमध्ये टाकून 5-6 शिट्टी करून घेतले। आपले वाटाणे जसे आपल्याला सॉफ्ट पाहिजे तसे। आता आपण वाटणाची तयारी करूया। मिसळमध्ये ऑफकोर्स आपल्याला वाटण लागतंच मिसळपाव करायला जेव्हा बनवतो तेव्हा। तर त्यासाठी मी इथे 2 कांदे उभे चिरलेले घेतले, लसूण, अद्रक, खोबरं, सुकं खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मिरची। आता आपण याला भाजून घेऊयात वाटणाला। त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून कांदा ॲड केला आहे। कांदा, अद्रक, लसूण, सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि मिरची ही एकदम व्यवस्थित अशी परतून घेतलेले आहे भाजून। जोपर्यंत आपल्या कांद्याचा आणि खोबऱ्याचा कलर चेंज होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला त्याचा तांबूस कलर यायला पाहिजे। लक्षात राहू दे, खोबरं जे आहे ते व्यवस्थित एकदम परतून घ्यायचं आहे। जर का ते व्यवस्थित नाही परतवलं आणि तांबूस कलर नाही झाला तर आपल्याला ती खोबऱ्याची जास्त टेस्ट येते। सो त्यासाठी आपण व्यवस्थित असं परतवून घेतलं तर खोबऱ्याचं जी टेस्ट आहे ओल्या खोबऱ्याची, नॉर्मली कसं तेल जसं कोकोनट ऑइलची टेस्ट असते तसं लागतं। सो त्याच्यासाठी आपण प्रॉपर असं परतवून घेतलं की जी कोकोनट ऑइलवाली टेस्ट आहे ती नाही लागत। सो तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित असं परतवून घेते। आणि एक लक्षात ठेवा, जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल यूट्यूबला तर प्लीज गाईज फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही सबस्क्राईब करणार तर तुम्हाला माझ्या अशा छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। सो कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता आपण तो मिक्सरच्या जारमध्ये टाकून जी कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर ती ॲड करूयात आणि आपण त्याच्यामध्ये आता आपल्याला पाहिजे तेवढा पाणी घेऊया आणि स्मूथ एकदम पेस्ट करून घेऊयात। सो आता आपण तडक्याची तयारी करूयात। इथे मी 2 टेबलस्पून एवढा ऑइल घेतला आहे। इथे मोहरी, जिरं आणि हिंग, कढीपत्ता आपल्याला जास्त लागणार आहे ह्याच्यामध्ये। सो कढीपत्ता टाकायचं थोडा जास्त। ते व्यवस्थित असं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये हे जे गोडं वाटण बनवलेलं आहे ते टाकूयात। ते ॲड झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे 3-4 मिनटासाठी। असं जे त्याच्यातलं ऑइल थोडं सेपरेट व्हायला पाहिजे आणि वाटण। सो आता आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर सॉफ्ट होईपर्यंत 5 मिनटं आपल्याला ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। खमंग असं एकदम खमंग सुगंध येत आहे। सो हे परतवून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे 3 टेबलस्पून एवढं लाल मसाला, हळद, किचन किंग मसाला 2 टेबलस्पून, हे गरम मसाला अर्धा टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ। हे व्यवस्थित असं परतवून घेऊयात। याच्यात मी प्रॉपर असं मसाले सगळे मिक्स झालेले आहेत गोडा वाटणमध्ये आणि आता मी त्याच्यात ॲड करते मिक्सर जार जो आहे त्याच्यातच पाणी टाकलेलं तो मी ॲड करते 2 बाउल एवढा आणि उखाळी येऊ देते। उखाळी आली आणि असं ऑइल आपल्याला जे प्रॉपर असं वरती तरंगताना दिसतंय पहा तुम्ही, ते व्यवस्थित असं प्रॉपर असं यायला पाहिजे वरती जो मसाला आहे आणि ऑइल आहे ते। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे बॉइल्ड वाटाणा विथ वॉटर आपल्याला जे पाणी आहे ते टाकून नाही द्यायचं, त्याच्यासोबतच आपल्याला ते ॲड करायचं आहे कारण की त्याचा फ्लेवर एकदम डिसंट येतं आणि छान लागतं ते वाटाण्याचं जे पाणी आहे त्याचं। सो प्रॉपर अशी उखाळी आली की आपण त्याला फ्रेश कॉरिएंडरने गार्निश करूयात आणि आपली जी वडा उसळ आहे त्याची खायला रेडी आहे हा आपल्याला। सो गाईज मी नेक्स्ट व्हिडिओ माझा वडापावचा जो आहे तो टाकणार आहे तो पाहायला विसरू नका। थँक्यू सो मच।